कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शाळेचं म्होरक्या बनायचं वय तुला? नाही मॅडम, अजिबात नाही, पण गरीब विद्यार्थ्यांसाठी बोलणं गरजेचं होतं। गरीब गरीब विद्यार्थ्यांसाठी आपलं काय ते आहे ना, एनजीओ। पाठवा तिला तिकडं। हा, जा तिकडे जा। ठीक आहे, आवडेल मला। वेळात वेळ काढून मी एनजीओ साठी काम करायलाही तयार आहे, मला आवडेल। पण माझं मुख्य पॅशन शिकवणं हे आहे। मग तेवढंच कर। शाळेची फी वाढ वगैरे हे समधी आमची कामं आहेत, ते आमचं आम्ही ठरवू। हा, मला बोलावण्यात आलं आणि विचारण्यात आलं म्हणून मी बोलले मॅडम। आई साहेब, मला वाटतं आपलं ह्याच्यावर झाले की बोलून त्या दिवशी, आता परत ह्याच्यावरच कशाला चर्चा? मान खाली गेली आमची हिच्यामुळं। आजवर कुणाची हिम्मत नव्हती आमच्या समोर तोंड वर करून बोलायची। हिनं नवा पायंडा पाडलाय शाळेत, आता जो तो आम्हाला अक्कल शिकवी। असं नाही होणार मॅडम, शाळेत सगळे सुशिक्षित आहेत। सुशिक्षित म्हणजे त्यासनी आमच्यापेक्षा जास्त अक्कल आहे वय? असं नाही मॅडम, पण लोकशाही आहे, प्रत्येकाला मत देण्याचा हक्क आहे। आता ते ऐकायचं की नाही हा सर्वस्वी तुमचाच निर्णय। ही फक्त तोंडानं माफी मागतीये, मनात हिला काय बी वाटत नाही। अजूनही वादच घालतीये, आपलं काय चुकलंय असं हिला वाटतच नाही। पाणी घ्या। नकोय मला, थँक्यू। पाणी आहे, विष नाही। थोरल्या सरकारांच्या शब्दाचा मान म्हणून घ्या। पण मला तहान नाही लागलीये, मी का पाणी पिऊ? ताण नसताना पाणी पिलं तर किडण्या मजबूत होतात, घ्या, काय होत नाही। मला नकोय खरंच, सॉरी। एवढा आग्रह नग, जाऊ दे तिला। ढाकला सरकार, मला वाटत नाही हिला हिची चूक झाली असं वाटतंय। मास्तरीन बाई, नाक फेरी झाली तुमची, कळलं आम्हासनी तुमचं म्हणणं। चला निघा। तुमच्या माफीमुळे विद्यार्थ्यांचं बल होणार आहे, असं का अडगवणी करू नका। स्वतःचा नाही, निदान विद्यार्थ्यांचा तरी विचार करा। मॅडम, आज तुम्ही हाय म्हणून माझे आईबाप मला शाळेत जाऊ देत आहेत, आणि जर तुम्हीच गेलात तर मला नाही जाऊ देणार शाळेत, आणि मी आयुष्यभर भाजी विकत राहील। मी धुणी भांडी करायला जाईन आईसोबत। मी गाडी धुवायला जाईन। कमल, फोन लाव तिला। आई, मी फोन करतोच आहे पण लागत नाहीये। कामात असेल ना? रजा नाही घेतली आज? घेणार होती, पण अचानक भुवनेश्वरी मॅडमच्या घरी जावं लागलं। घरी? हो। काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम काही नाही, घरी आले की सांगते म्हणाली। काका, तुम्ही फोन ट्राय करता का? बघा ना कुठे पोहोचली। हो, करतो। नाही म्हणजे नोकरी करते हे चांगलंच आहे, पण कामात इतकं झोकून दिलं तर संसार कधी करणार, नाही का? तुझा
तुझा पुतळा नाही उभा करायचा इथं. निस्ती उभी नका राहू. कसला विचार करताय मास्तरीन बाई? माफी मागा चला. तुम्ही कशा पायी सांगताय तिला? तिचं तिला काही कळत नाही व्हय? आपण काय बोलावं, कुठं बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं. ओके 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 मॅडम, मी तेव्हा जे काही बोलले त्यामध्ये मला तुमचा विरोध करायचा नव्हता. माझा हेतू फक्त परत तेच. जाऊ. आई साहेब जाऊ दे. तुम्हाला ती माहितीये, आम्हास ती जे आवडत नाही ते मी ऐकत नाही. हिचं तेच चराट चालू आहे. काही चांगलं असेल हिच्याकडे तर आम्हास ती सांगा, नाही तर आम्हास ती काय बी ऐकायचं नाही. होवे आणि इकडं काय झालं? फोन उचलत नाहीये. अहो ती बस मध्ये असेल ना. हो ना, म्हणजे काय होतं, ताईला ना फोन पर्स मध्ये ठेवायची सवय आहे, त्यामुळे तिला ऐकून असेल आला. अहो मी पण 2-3 वेळा कॉल केल्यानंतर उचलते माझा कॉल. आमच्या वेळेला काही किंमत आहे की नाही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.